महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबिराअंतर्गत बबळाज तालुका शिरपूर येथे शुक्रवार दिनांक 15 मे रोजी मंडळस्तरीय शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तात्काळ निकाली काढून विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे आयोजन माननीय जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी कर्मचारी, होळनांथे मंडळातील सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरामध्ये विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांना थेट लाभ वितरित करण्यात आले. सेतू शाखेमार्फत उत्पन्न दाखले, अधिवास प्रमाणपत्रे व जातीचे दाखले देण्यात आले. संजय गांधी शाखेकडून मंजूर प्रकरणांची वाटपपत्रे प्रदान करण्यात आली. पुरवठा विभागाकडून नवीन व दुबार शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. बालविकास विभागामार्फत बेबी किटचे वितरण करण्यात आले, तर कृषी विभागाकडून ट्रॅक्टर अनुदानाचे वाटप करण्यात आले. या शिबिरात सुमारे 650 लाभार्थींनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती घेण्यासाठी नागरिकांनी विविध स्टॉलना भेट देत योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. शिबिराचे प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान राबविण्यामागील शासनाचा मुख्य उद्देश स्पष्ट करत नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी विद्यार्थ्यांनी, शेतकऱ्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अशा शिबिरांचा सक्रिय सहभाग घ्यावा असे सांगितले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी होळनांथे मंडळातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे कौतुक केले.